नगर शहर मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारासाठी माजी खासदार सुजय विखे हे मैदानात उतरले आहे। यावेळी जगताप यांच्या प्रचार रॅलीत सहभागी झालेल्या सुजय विखेंनी आघाडीवर जोरदार निशाणा साधला। महाविकास आघाडीचे जाहीरनामे रद्दीमध्ये विकले जात आहेत, त्यामुळे सर्वेनुसार राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता येणार असून आघाडी 100च्या आत तरी युती 200 पार करून सत्तेत येणार आहे। तसेच नगरमध्ये 50,000च्या फरकाने संग्राम जगताप विजयी होऊन त्यांच्या माध्यमातून मी पुन्हा खासदार होणार असा विश्वास सुजय विखे यांनी व्यक्त केला आहे। मलाही लोकसभेमध्ये जनतेने या ठिकाणी प्रेम दिलं होतं, त्यापेक्षा अधिक प्रेम आमदारांना मिळेल आम्हाला विश्वास आहे आणि 50,000पेक्षा जास्त फरकाने आमदार संग्राम जगताप या अहिल्यानगर शहराचे आमदार होते। भारतामध्ये प्रत्येक ठिकाणी काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष वचननामा जाहीर करतात, कारण की त्यांना माहिती आहे की त्यांना पूर्ण करावं लागणार नाही, कारण की जनता त्यांना कधीच संधी देणार नाही। त्यामुळे ते 3,000 काही ते 50,000 सुद्धा थांबू शकले असते। तुम्ही इतर राज्यांमध्ये हरियाणामध्ये पण ते जिलेबी खायला लागली होती सकाळी सकाळी, त्यांना जनता कधीच बसवणार नाही। त्यांचे जाहीरनाम्याचे पुस्तकं रद्दीमध्ये विकले जातात नंतर। त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये आता काही राहिलेलं नाही। जवळपास 100च्या आतच ही महाविकास आघाडी गुढाळी जाईल, महायुती 200 पार करेल आणि राज्यामध्ये सत्तेच्या माध्यमातून आमदार संग्राम जगताप हे या शहराचा विकास पुन्हा सुरू करतील आणि त्यांच्या विकासाच्या माध्यमातून पुन्हा लोकसभेला उभं राहून निवडून येईल ही अपेक्षा मी ठेवतो।